येन केन प्रकारेण सत्तेला चिकटून राहण्याचा मोह सध्या जगातल्या अनेक नेत्यांना झाला असल्याचं सातत्यानं अनुभवाला येऊ लागलंय। त्यासाठी प्रसंगी हुकुमशाही मार्गाचा अवलंब करण्यासही असे नेते मुळीच मागे पुढे पाहत नसतात। वरकरणी लोकशाही राज्यव्यवस्थेचा सोयीस्कर मुखवटा परिधान करून आणि देशाच्या राज्यघटनेत म्हणजे संविधानात आपल्याला उपयुक्त ठरेल असं परिवर्तन घडवून आणून तहहयात देशाच्या प्रमुख पदावर कायम राहता येईल अशी तरतूद करून ठेवायची, अशीच कार्यपद्धती अशा नेत्यांनी अंगीकारली असल्याचं अनुभवाला आलंय। तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान हे याच मालिकेतील अगदी अलीकडचं उदाहरण म्हणून आता नमूद करता येईल। केवळ तुर्कीचेच नव्हे तर अखिल इस्लामी जगताचे सर्वोच्च आणि सर्वाधिक प्रभावी नेते अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेल्या एर्दोगान यांनी त्यांच्या देशात भविष्यात त्यांना कोणीही राजकीय आव्हान देणारच नाही याच दृष्टीनं नियोजनबद्ध वाटचाल सुरू केलेली असल्याचं अनुभवाला आलंय। याच हेतूनं त्यांनी अगदी अलीकडेच एक केलेली कारवाई जी आहे ती मात्र तुर्कीच्या राजकीय क्षेत्रात कमालीचा वादग्रस्त निर्णय ठरलाय आणि त्यामुळे आता देशातला राजकीय संघर्ष हा शिगेला पोहोचलाय। मुळातच हा विषय नव्यानं ऐरणीवर येण्यास कारणही तसंच घडलंय। तुर्कीतल्या द्वितीय क्रमांकाचं मोठं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्तंबूल या शहराचे महापौर आणि राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांचे सर्वात प्रमुख आणि प्रबळ राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे इक्रम इमामोग्लू यांना 19 मार्च रोजी अटक करण्यात आली। कथित भ्रष्टाचार आणि कथित दहशतवादी संबंधांच्या चौकशी अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली असल्याचं एर्दोगान यांच्या सरकारकडनं सांगण्यात आले। इमामोग्लू यांच्या अटकेबाबत सरकारकडनं कोणताही दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र एर्दोगानच्या सरकारच्या कृतीकडे याच दृष्टीनं ते पाहिलं जाते। 54 वर्षीय इमामोग्लू हे आधुनिक तुर्कीचे संस्थापक असलेल्या मुस्तफा केमाल पाशा यांच्या रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत। खरं तर 23 मार्च रोजी त्यांना पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे उमेदवार म्हणून रीतसर घोषितही केलं जाणार होतं, मात्र त्याआधीच कथित भ्रष्टाचाराच्या आणि कथित दहशतवादी संघटनेला मदत केल्याच्या आरोपांखाली त्यांना अटक करण्यात आली। त्यांच्या या अटकेचा स्वाभाविकपणे तीव्र निषेध केला जात असून एर्दोगान यांच्या सरकारच्या विरोधात देशातले सर्व प्रमुख विरोधी पक्ष आता एकवटले असल्याचं दिसून आलंय। मुख्य विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पीपल्स पार्टी म्हणजे तिथल्या CHPचे नेते ओझगुर ओझेल यांनी देशातल्या सर्व विरोधी पक्षांना या कारवाईच्या विरोधात आता एकत्र येण्याचं जाहीर आवाहन केलं आहे। विशेष म्हणजे इमामोग्लू यांच्या अटकेपूर्वी अगदी एकच दिवस आधी इस्तंबूल विद्यापीठानं त्यांचा डिप्लोमा म्हणजे त्यांची पदविका रद्द केली होती। त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले, कारण तुर्कीच्या संविधानातल्या संबंधित तरतुदीनुसार तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी संबंधित उमेदवारानं उच्च शिक्षण पूर्ण केलेलं असणं हे बंधनकारक आहे, आवश्यक आहे। त्यामुळे जर न्यायालयानं आपला निर्णय बदलला नाही तर इमामोग्लू यांना राष्ट्राध्यक्ष पदाची आगामी निवडणूक लढवण्यास स्वाभाविकपणे मनाईच केली जाईल। ज्या इक्रम इमामोग्लू यांना एर्दोगान यांच्या सरकारनं अटक केली आणि ज्यांच्या या अटकेमुळे तुर्कीच्या राजकीय क्षेत्रात सध्या कमालीची खळबळ माजली ते इमामोग्लू नेमके कोण आहेत हे नीट लक्षात घ्यावं लागतं। मुळातच इमामोग्लू यांच्या नावाची चर्चा तुर्कीमध्ये सन 2019 पासून प्रकर्षानं सुरू झाली। लोकसंख्येच्या दृष्टीने तुर्कीतलं सर्वाधिक महत्वाचं आणि गजबजलेलं शहर असलेल्या इस्तंबूलमध्ये सन 2019 मध्ये स्थानिक महानगरपालिकेची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्या सत्ताधारी पक्षाचा दारुण पराभव करून CHP या राजकीय पक्षाचे इक्रम इमामोग्लू हे महापौरपदी विजयी झाले होते। खरं तर तेव्हापासूनच इमामोग्लूंचा समावेश एर्दोगान यांच्या कट्टर राजकीय विरोधकांच्या यादीत झालेला होता। अर्थात याच विजयानंतर इमामोग्लू यांना अडचणीत आणण्याची एक नामी संधी एर्दोगान यांना त्यावेळी आयतीच उपलब्ध झाली होती। सन 2019 मध्ये झालेल्या इस्तंबूल मधल्या महापौर पदाच्या या निवडणुकीनंतर इमामोग्लू यांनी आपल्या राजकीय विरोधकांना आणि तक्रारी करण्यात आलेल्या काही निवडणूक अधिकाऱ्यांना उद्देशून मूर्ख असा शब्दप्रयोग केला होता। तुर्कीचे एक मंत्री सुलेमान सोयलू यांच्या
तशाच आशयाच्या एका वक्तव्यावर आपण अगदी सहजपणे दिलेली ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती असं खरं तर स्पष्टीकरण स्वतः इमामोग्लूंनी त्यानंतर लगेच केलंही होतं. मात्र त्यावेळी इमामोग्लू यांच्या त्याच मूर्ख या शब्द प्रयोगावरून त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्यात आला होता. तुर्कीमधील प्रचलित कायद्यातल्या तरतुदीनुसार संबंधित गुन्ह्यासाठी त्यांना त्यावेळी 2 वर्ष 7 महिन्यांच्या कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. अर्थात या कालखंडात ते महापौर पदावर कायम राहू शकतात असंही न्यायालयानं त्यावेळी स्पष्ट केलं होतं. मात्र इमामोग्लू यांना या शिक्षेच्या कालावधीत कोणतीही निवडणूक मात्र नव्यानं लढवता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलं होतं. त्या निर्णयामुळे सन 2023च्या जून महिन्यातल्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील एक संभाव्य आणि अत्यंत प्रभावी असे एक दावेदार असलेले इमामोग्लू यांना त्या निवडणुकीच्या रिंगणातनं बाहेर जाण्याखेरीज त्यावेळी अन्य कोणताही पर्याय शिल्लकच राहिलेला नव्हता आणि अर्थातच ते एर्दोगान यांच्या पथ्यावरच पडलं होतं. मात्र एर्दोगान यांचाच हा राजकीय डाव असल्याची भावना त्यावेळीही तुर्कीयेतल्या असंख्य मतदारांनी अगदी जाहीररित्या व्यक्त केली होती. तुर्कीच्या असंख्य मतदारांनी त्या निर्णयाच्या विरोधात असलेली आपल्या मनातली तीव्र नाराजी त्यावेळी उत्स्फूर्त आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्तही केली होती. एर्दोगान सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी करत आणि जोरदार घोषणाबाजी करून इस्तंबूलमध्ये मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून त्यावेळी संतप्त नागरिकांनी इमामोग्लू यांचं जाहीर समर्थन केलं होतं. विशेष म्हणजे ही बाब तेवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेली नव्हती, तर युरोपियन युनियन आणि अमेरिकेनं देखील त्यावेळी इमामोग्लू यांच्याबाबत संवेदना व्यक्त करत त्यांना जाहीररित्या त्यावेळी पाठिंबाही दिलेला होता हे लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर अपेक्षेप्रमाणेच इमामोग्लू यांच्या सर्व सहकार्यांनी कायदे तज्ज्ञांच्या सहकार्यानं वरिष्ठ न्यायालयात या शिक्षेला आव्हान दिलं होतं. खरं तर त्यावेळची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इमामोग्लू यांची संधी हुकलेली होती. मात्र यावेळी 3 वर्षांनी म्हणजे सन 2028 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या आगामी निवडणुकीत इमामोग्लू हेच विरोधकांचे एकमेव उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार हे स्पष्ट झालं होतं. एवढंच नव्हे तर यावेळी त्यांच्या आव्हानासमोर एर्दोगान कितपत टिकाव धरतील अशीही चर्चा तुर्कीच्या राजकीय वर्तुळात याआधीच सुरू झालेली होती. कदाचित त्यामुळेच एर्दोगान यांनी याही वेळी इमामोग्लू यांना आपल्या मार्गातनं बाजूला सारण्यासाठी हे राजकीय खेळी खेळली असल्याचा आरोप एर्दोगान यांच्या राजकीय विरोधकांकडून आता अगदी उघडपणे करण्यात येतोय. मुळातच तुर्कीयेतल्या आंदोलक नागरिकांनी इमामोग्लू यांच्या या प्रकरणाबाबत थेट एर्दोगान यांनाच का जबाबदार धरलं असावं असाही प्रश्न काही जणांच्या मनात निर्माण होणं हे स्वाभाविक म्हणावं लागेल. मात्र हा मुद्दा नीट समजण्यासाठी एर्दोगान यांची आजवरची राजकीय वाटचाल आणि त्यासंबंधीचे काही पैलू विचारात घेणं अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त ठरेल असं वाटतं. सन 2003 पासून म्हणजेच गेली सुमारे 22 वर्ष प्रथम पंतप्रधान आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यावेळच्या तुर्कीवर आणि आताच्या तुर्कीवर राज्य करणारे रेसिप तय्यप एर्दोगान हे 24 जून 2018 रोजी झालेल्या त्यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीत 52.6% मतं मिळून पुनश्च विजयी झाले होते. सन 2003 मध्ये पहिल्यांदाच पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर एर्दोगान यांनी प्रारंभी काही काळ देशातल्या सर्वशक्तिमान लष्कराशी जुळवूनही घेतलं होतं. मात्र योग्य संधी मिळताच राजकीय स्वरूपातील इस्लाम आणि अनेकविध लोकानुयायी अशा धोरणांचा कौशल्यानं वापर करून अवलंब करून त्यांनी ग्रामीण आणि शहरी गरीब मतदारांमध्ये आपली लोकप्रियता सातत्यानं वाढवत नेली होती. तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाढणाऱ्या किमती, युरोपीय महासंघात सहभागी होण्याचे तुर्कीचे प्रयत्न आणि अर्थात त्यावेळचं इराक युद्ध यामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था त्या काळात झपाट्यानं सुधारली होती ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. याचाच अचूक फायदा घेत एर्दोगान यांनी त्यावेळी नंतर लष्कराचे पंखच छाटून टाकले होते. मात्र युरोपियन महासंघात सामील होण्याचं, सहभागी होण्याचं त्यांचं स्वप्न जसजसं धुसर व्हायला लागलं होतं तसतसं मग त्यांनी ऑटोमन काळातल्या अरब मुस्लिम जगाचं केंद्रस्थान होण्याचे प्रयत्न सुरू केले होते. वेळोवेळी अमेरिका आणि इस्रायलवर टीका करून त्यांनी मुस्लिम जगतात लोकप्रियता मिळवण्याचा सातत्यानं आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केलाय. गेल्या शतकात तरुण तुर्कांनी घडवून आणलेल्या क्रांतीमुळे त्यानंतरची 80 वर्ष
तेव्हाचा तुर्कस्तान आणि आताचा तुर्की हा सर्व धर्म समभाववादी आणि आधुनिक विचारसरणीचा देश बनलेला होता. तिथे महिलांवर सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरण्यास बंदी घालण्यात आलेली होती. पारंपरिक अरबी लिपी बदलून पाश्चिमात्य रोमन लिपी स्वीकारण्यात आली होती. मात्र एर्दोगान यांनी घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यास प्रारंभ केला होता. क्रमाक्रमाने त्यांनी तुर्कीयेतल्या सार्वजनिक ठिकाणी अगदी लष्करातही स्त्रियांवर हिजाब वापरण्यास असलेली बंदी उठवली होती. तब्बल 11 वर्ष देशाचं पंतप्रधानपद सांभाळल्यानंतर एर्दोगान यांनी आपल्या विश्वासातले त्यावेळचे परराष्ट्र मंत्री अहमद दवातुगलू यांना पंतप्रधानपदी बसवलं आणि स्वतः राष्ट्राध्यक्षपद स्वीकारलं होतं. त्यानंतर मात्र एर्दोगान यांची सत्ता लालसा ही सातत्यानं वाढतच गेली. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भ्रष्टाचाराच्या आणि विलासी जीवनशैलीच्या सुरस कहाण्या नंतरच्या काळात सर्वत्र पसरू लागल्या होत्या. अर्थातच अर्थव्यवस्था झपाट्यानं सुधारत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांमधली त्यांची लोकप्रियता तरीही टिकून राहिली होती. सुमारे 8 महिन्यांपूर्वी लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी एर्दोगान सरकारविरुद्ध केलेली बंडाळी फसल्यापासून तुर्कीयेत अघोषित स्वरूपाची आणीबाणी आता अस्तित्वात आहे. 90% अधिक प्रसार माध्यमं ही सरकारच्याच नियंत्रणाखाली आहेत ही वस्तुस्थिती आहे. सरकारला विरोध करणारे सुमारे 50,000 पत्रकार आणि राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते तुरुंगात आहेत. सरकार विरोधी विचारधारेच्या 1 लाखांपेक्षाही अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना याआधीच बडतर्फ करण्यात आले. आता त्यात वेगळ्या मार्गाने इमामोग्लू यांचीही भर पडली. तुर्कीची ढासळती अर्थव्यवस्था, ग्रीकशी असलेला संघर्ष, आपला देश सोडून सिरियामध्ये हस्तक्षेप करणं आणि एकूणच समस्त इस्लामिक देशांचा प्रभावी नेता अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याची एर्दोगान यांची महत्वाकांक्षा हे सर्व मुद्दे सर्वज्ञात आहेत. त्यामुळेच देशांतर्गत राजकीय क्षेत्रातील आपले तुल्यबळ प्रतिस्पर्धी ठरलेल्या इमामोग्लू यांना निवडणुकीच्या रिंगणाबाहेर ठेवण्याचा हा एर्दोगान यांचा राजकीय डाव असावा अशी रास्त शंका आंदोलकांनी आता व्यक्त केली. अलीकडच्या काळात इमामोग्लू हे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्या सरकारविरुद्धचा एक अत्यंत प्रभावी विरोधी चेहरा म्हणून सर्वांना परिचित झाले. रिअल इस्टेटच्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द केल्यानंतर वयाच्या 43व्या वर्षी इमामोग्लू यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता. CHP या राजकीय पक्षाच्या माध्यमातून बेयल कदुचो या जिल्ह्याचे महापौर म्हणून ते सर्वप्रथम निवडून आले होते. वास्तविक पाहता प्रारंभी त्यांचं नाव फारसं प्रसिद्ध नव्हतं झालेलं, पण सन 2019 मध्ये इस्तंबूलच्या महापौर पदासाठीच्या निवडणुकीत इमामोग्लू यांनी एर्दोगान यांच्या समर्थित उमेदवाराचा दारुण पराभव केल्यानंतर ते प्रथमच सर्वार्थानं प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्या निवडणुकीत त्यांना तब्बल 41 लाख इतकी मतं मिळाली होती आणि ते 13,000 मतांच्या आघाडीनं त्यावेळी विजयी झाले होते. इस्तंबूलचे महापौर झाल्यानंतर त्यांनी इस्तंबूल शहराच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत उल्लेखनीय काम केलं आणि त्यामुळे साहजिकच त्यांची प्रतिमा त्यानंतर आणखी सुधारली. सन 2023च्या जून महिन्यातल्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणातून इमामोग्लू यांना नाईलाजानं बाहेर पडावं लागलं होतं. पुढे सन 2024 मध्ये झालेल्या इस्तंबूल महापौर पदासाठीच्या निवडणुकीत एर्दोगान समर्थित उमेदवाराचा पराभव करून ते पुन्हा एकदा महापौर म्हणून निवडून आले होते. त्यानंतर तुर्कीच्या राजकीय क्षेत्रात पुनश्च त्यांचा दबदबा निश्चितपणे निर्माण झाला होता. एर्दोगान समर्थित उमेदवाराचा एकंदर सलग 3ऱ्यांदा पराभव करणं हे इमामोग्लूंसाठी एक मोठं यश मानलं जात होतं. याच कारणास्तव इमामोग्लूंच्या अटकेचा संबंध हा थेट एर्दोगान यांच्याशी जोडला जातोय. इमामोग्लू यांच्या समवेत इस्तंबूलचे जिल्हा महापौर रेसूल इम्रान साहन आणि मुराद कालिक यांच्यासह इमामोग्लू यांच्याशी संबंधित असलेल्या एकंदर 100 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळेच एर्दोगान यांच्या एकंदर राजकीय हेतूबाबत विरोधी पक्षांकडून साहजिकच शंका व्यक्त केली जाते. सध्याचं आंदोलन हे फार मोठं जलआंदोलन ठरलं असून तुर्कीमध्ये राजकीय संघर्ष आता खरंच शिगेला पोहोचलाय. आता या संघर्षाचं पर्यवसान नेमकं कशात होतं हाच सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय ठरलाय, त्यात काही नवल नाही.